जिल्ह्यात तुमच्या कार्यक्षेत्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील अशी तुम्हाला वाटते? ठाणे जिल्हा ग्रामीणचा आम्ही जरी जिल्हा प्रमुख असलो तरी पण माझ्या कार्यक्षेत्रात 2च विधानसभा आहेत आणि 2पैकी एक भिवंडी ग्रामीण आहे की जी साधारण 95 पासून 95 बोलण्यापेक्षा 90 पासून 90 ते त्याच्या पुढच्या 5 निवडणुका युतीकडे होती. त्यावेळेला भाजपचे आमदार विष्णू सवरात येऊन निवडून यायचे. त्याच्यानंतर शिवसेना भाजप वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर मग त्यावेळेला ती शिवसेना एकट्याला पहिल्यांदा लढावी लागली. कार्यकर्त्यांचा म्हणणं होतं की या मतदारसंघामध्ये आम्हाला कधी धनुष्यबाण बघायला मिळत नाही. तर मग त्यावेळेला ती शांताराम मोरेंना सीट दिल्यानंतर शिवसैनिकांनी 11,000 मतांनी निवडून आणली. त्याच्यानंतर पुन्हा शांताराम मोरे निवडून आले. पण ह्या राजकीय घडामोडी झाल्यानंतर शांताराम मोरे शिंदे गटाकडे गेले आणि आता ही शिवसेना महाविकास आघाडीच्याकडनं ही सीट लढते आणि ही महाविकास आघाडीकडनं आम्ही लढत असताना शहापूरमध्ये ती जागा शहापूरच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे. तर म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे हे दोन्ही जागा मी महाविकास आघाडी जिंकेल. असं तुम्ही शिवसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून कुठल्या कुठल्या मतदारसंघात आपण प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती कशी आहे? खरं म्हणजे माझं तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या पहिल्या बोलण्यामध्ये आले आहे. कारण माझ्या अखत्यारीमध्ये फक्त 2 मतदारसंघ येतात आणि ह्या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकेल. तरीसुद्धा म्हणजे वाडा वगैरे आहे जो भाग की जो वाडा तालुका 3 मतदारसंघामध्ये विभागलेला आहे आणि तिथंसुद्धा अत्यंत चांगली म्हणजे परिस्थिती निश्चितपणे चांगली आहे. भुसारा पुन्हा निवडून येतील आणि सगळे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. तर त्यामुळे असं काही कुठं हे वाटत नाही. या मतदारसंघामध्ये आम्ही उद्धवजींची एक सभा ठेवलेली होती, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव उद्धवजी येऊ शकले नाही. तरीसुद्धा उद्धवजींना ऐकण्यासाठी किंवा त्यांचं संबोधन काय होते हे ऐकून घेण्यासाठी इथं त्या लोकी म्हणजे मोठ्या संख्येने लोक जमलेले होते. आपल्या पक्षांतर्गत बंडाळी शांत झाली आहे असे वाटत असले तरी काही ठिकाणी धुसफूस सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्रिय झाल्याचे आढळत नाहीत. त्यांना कशा पद्धतीच्या सूचना द्याल? शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते सक्रिय होतील. कारण खरं म्हणजे शहापूर विधानसभा ही शिवसेनेकडे असावी ही कार्यकर्त्यांची भावना होती आणि मी त्यांच्यासोबत होतो. परंतु महाविकास आघाडीच्या इतर जागांवर त्यांचा परिणाम होईल हा दूरगामी विचार डोक्यामध्ये ठेवून माननीय खासदार बाळामामा म्हात्रे आणि आम्ही दोघांनी त्याच्यावर सन्मान्य तोडगा काढला. अविनाश शिंगे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता, परंतु त्यांच्यामध्ये आम्ही त्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना पुन्हा महाविकास आघाडीचं काम करायला लावलेलं आहे. अजून आता आजची 12 तारीख आहे. अजून निवडणुकीच्या दिवसाला 8 दिवस बाकी आहेत. या 8 दिवसाच्या आतमध्ये सगळं म्हणजे व्यवस्थित होईल आणि सगळे चांगल्या मार्गाने कामाला लागतील. बरोबरांची शीटसुद्धा निवडून येईल. समजा अशी येऊ शकेल असं नाही बोलत मी, येईल असं बोलतो.